शेवग्यामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आणि पालकपेक्षा जास्त आयर्न असल्यामुळे आपल्या शरीरासाठी शेवगा हा अत्यंत गुणकारी मानला जातो। त्यासोबतच शेवग्याला एक विशिष्ट चव असल्यामुळे तो सर्वांनाच खूप आवडतो। तर आज आपण अतिशय गुणकारी अशी आणि चवीला एकदम टेस्टी अशी रेसिपी शेवग्याच्या शेंगाचे पराठे कसे बनवायचे ते पाहतोय। नमस्कार मंडळी, मी उषाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर पराठे बनवण्यासाठी इथे मी साधारण पाव किलो एवढ्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या। आता धुवून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ह्या शेंगांचे काप करायचे आहेत। इथे आपल्याला थोड्याशा जाडसर शेंगा वापरायच्या आहेत, त्यापासून गर जो आहे तो जास्त निघतो। अगदी बारीक शेंगा घेतल्या तर त्यापासून गर कमी निघतो, त्यामुळे थोड्याशा जाडसर शेंगा आपल्याला इथे वापरायच्या। आता ह्या शेंगा पुन्हा एकदा इथे मी स्वच्छ धुवून घेतल्या। आता धुवून झाल्यानंतर ह्या कुकरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत। शेंगा शिजण्यासाठी साधारण ह्यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचे। त्यासोबतच लहान चमच्याने 1 चमचा इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि अगदीच पाव चमचा इथे मी हळद टाकून घेतली। कुकरचं झाकण लावून घ्यायचे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची। मीडियम फ्लेमवरती साधारण 2 शिट्ट्या काढायच्या, त्यापेक्षा जास्त काढायच्या नाही। 2 शिट्ट्यामध्ये शेवगा छान शिजला जातो। तर गॅस बंद करून कुकर थंड होऊ द्यायचं। तर इथे आपला कुकर थंड झालेला आहे। आपण शेवगा कितपत शिजलेला आहे ते चेक करून पाहूया। तर इथे मी ही शेंग चेक करून पाहिली तर अगदीच मऊ अशी ही शेंग शिजली गेली। तर अशा पद्धतीची आपली शेंग शिजली गेली पाहिजे। आता ही शेवग्याच्या शेंगा आपण एका चाळणीवरती काढून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने इथे मी ह्या शेवग्याच्या शेंगा चाळणीवरती काढून घेतल्या आणि थोडंसं मॅशरने इथे आपल्याला ह्या शेंगा मॅश करून घ्यायचं आहे। ह्यातला गर जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, त्यासाठी इथे मी मॅश करून घेतलं। शेंगा शिजवण्यासाठी आपण कुकरमध्ये पाणी टाकलं होतं, ते पाणी ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगामधला जो गर आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। पुन्हा इथे मी थोडंसं थंड पाणी टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने हाताने हा चोथा जो आहे तो आपल्याला पिळून घ्यायचा आहे आणि गर जो आहे तो आपल्याला ह्या गाळणीमधून खाली गाळून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथे आपला शेवग्याच्या शेंगाचा गर जो आहे तो तयार झाला। ह्यापासून तुम्ही सूप सुद्धा बनवू शकता, पण आज आपण पराठे बनवतोय। तर ह्यामध्ये मावेल इतकं गव्हाचं पीठ टाकायचं आहे। त्यासोबतच चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, त्यासोबतच 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची। आपण जशी चपातीसाठी कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे। तर ह्यामध्ये जर तुमचं पीठ थोडंसं पातळ झालं आहे असं वाटत असेल तर ह्यामध्ये थोडंसं तुम्ही गव्हाच्या पिठाचं प्रमाण वाढवू शकता। साधारण 1 वाटी एवढा शेवग्याच्या शेंगाचा गर होता, त्यासाठी इथे मला 2 ते 2.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ लागलेलं आहे। वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला ही कणिक जी आहे ती व्यवस्थित अशी मऊसर मळून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे मी छान असा हा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे। झाकण ठेवून साधारण 10 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून देऊया। 10 मिनिटानंतर इथे पाहू शकता तुम्ही छान असं हे पीठ मुरलं गेलंय। आता पुन्हा आपण एकदा हे छान मळून घेऊयात आणि मळल्यानंतर आपल्याला लगेच पराठे बनवायचे आहेत। तर पराठे बनवण्यासाठी थोडंसं कोरडं पीठ लागणार आहे, त्यासाठी इथे मी कोरडं पीठ घेतलं। आता आपल्याला पराठे बनवायचे आहेत। जशी आपण चपाती बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा बनवून घ्यायचा आहे। तर इथे मी मध्यम आकाराचा कणकेचा गोळा घेतला, त्याला थोडंसं लाटून घेतलं आणि त्याच्यावरती थोडंसं तूप लावून घडी घातली आणि पुन्हा एकदा तूप लावलं आणि पुन्हा घडी घातली। जशी आपण घडीची चपाती बनवतो अगदी त्याच पद्धतीने इथे मी हा पराठ्याची जी घडी आहे ती घालून घेतलेली आहे आणि अगदी चपातीसारखं आपल्याला हे लाटून घ्यायचे। खूप पातळ लाटायचं नाही किंवा खूप जाड सुद्धा लाटायचं नाही। जशी आपण चपाती बनवतो अगदी त्याच पद्धतीने लाटून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी लाटून घेतलेला आहे। वरून थोडंसं तूप लावून घेतलं। आता आपण हा पराठा भाजून घेऊया। तर इथे मी तवा अगोदरच गरम करण्यासाठी ठेवला होता, त्याच्यावरती पराठा टाकून घ्यायचा आहे। पराठा टाकल्यानंतर लगेच आपल्याला अगदी 10 ते 15 सेकंदामध्ये उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचं।
तर भाजत असताना इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. तुपामुळे ह्या शेवग्याच्या पराठ्याला चव छान येते, त्यामुळे इथे मी तूप वापरलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप किंवा तेलाचा वापर करू शकता, पण तुपावरती भाजलेल्या पराठ्याची चव अतिशय छान लागते, त्यामुळे शक्यतो तुपाचा वापर करायचा. आता इथे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पराठे बनवून घ्यायचे. तर हा पराठा खायचा कशासोबत, तर शेंगदाण्याच्या चटणीसोबत चवीला अतिशय छान लागतो. त्यासोबत असं मस्त थंडगार घट्ट दही असेल तर ह्यापेक्षा वेगळं सुख काहीच नाही. तर मंडळी, ह्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाचे पराठे घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा. उषाज किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज उषाज किचनला सबस्क्राईब करा. अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद.